नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले। मित्रांनो, दिनांक 26/5/2024 ला हे नोटीस जारी करण्यात आले। या न्यूज बुलेटिनमध्ये शिक्षक भरतीबद्दल नवीन अपडेट काय दिले ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। चला तर मित्रांनो, या न्यूज बुलेटिनमध्ये नवीन अपडेट काय दिले ते आपण बघू। लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमधून भारत निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती। मित्रांनो बघा मित्रांनो, निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती व त्याप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकानंतर पूर्ववत सुरू करण्यात आली होती। मित्रांनो बघा मित्रांनो, मतदान झाल्यानंतर पूर्ववत सुरू करण्यात आले होते। सेकंड ऑप्शनमध्ये काय दिले, दरम्यान विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक 24/5/2024 नव्या निवडणूक आयोगाने घोषित केला आहे। दिनांक 24/5/2024 पासून या क्षेत्रासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। मित्रांनो बघा मित्रांनो, या क्षेत्रासाठी कोणकोणतं क्षेत्र असेल, मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग पदवीधर आणि शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील हे इथे या ठिकाणी आपल्याला 24/5/2024 पासून आचारसंहिता लागू झाली। मित्रांनो असे आयोगांच्या प्रेस नोटमध्ये स्पष्ट करण्यात आले। मित्रांनो बघा मित्रांनो, नेक्स्ट ऑप्शन आहे, समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आला आहे, त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे। मित्रांनो बघा मित्रांनो, समांतर आरक्षण शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आलेला होता, त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे। मित्रांनो समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याचा प्रस्ताव शासन मान्यता झाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आदर्श आचारसंहितेमधून वरील नमूदप्रमाणे यापूर्वी निवड यादीवर रूपांतरित जागा संदर्भातील कारवाई करण्यास भारत निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कारवाई तातडीने करण्याची तजवीज ठेवलेली आहे। मित्रांनो मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील शिथिलता मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे। मित्रांनो बघा मित्रांनो, काही मंडळी अभियुक्तदारांच्या चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्याचे उद्युक्त करीत आहे, ते प्रशासनाच्या निदर्शनात आले आहे। मित्रांनो भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवर सर्वस्वी प्रयत्न केले जात असताना अशा प्रकारे अभियुक्तदारांची दिशाभूल करणे, चुकीची माहिती पसरवणे व आक्षेप पद्धतीने पत्रव्यवहार करण्यात उद्युक्त करणे ही गंभीर बाब आहे। मित्रांनो ज्यावेळी महत्त्वाची घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाणार आहे। मित्रांनो बघा मित्रांनो, जेव्हा शिक्षक भरतीची सुरुवात होणार आहे ते आपल्याला न्यूज बुलेटिनद्वारे अपडेट दिली जाणार आहे। मित्रांनो काही अफवावरती विश्वास ठेवू नका आणि काही लोक काय करतात की आपल्याला आपलं चॅनल चालावं म्हणून काही डिस्कस करता। मित्रांनो तर एकमेव ठिकाण न्यूज बुलेटिनवरती विश्वास ठेवा आणि हे गव्हर्नमेंट पोर्टलचं नोटीस आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र।